नमस्कार. काव्ययोग काव्य संस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी व्हिडिओ काव्य वाचन स्पर्धा 2026. मी दीपक पांढरे, माजलगाव, जिल्हा बीड. माझे गुरुवर्य आदरणीय श्री साळुंखे सर यांची कविता मायबाप ही या ठिकाणी सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे मायबाप. माय बाप माझे दोन, विळा कोयत्याची धार, शेतामध्ये राबती कष्ट ती अपार, शेतामध्ये राबती कष्ट ती अपार. चुली वाणी माय माझी जळत राहिली, बापान भी जिंदगानी शेतात वाहिली, शेतात वाहिली. चिमुकल पोर त्यांचं भुकेला आधार, शेतामध्ये राबती कष्ट ती अपार. मोहळाच्या मधावानी माईचं बोलन, बाप वळईचा पाला उन्हात वाळन, उन्हात वाळन. चटणी मिठाची भाकर चवदार, शेतामध्ये राबती कष्ट ती अपार. बाप नांगराचा फाळ भुईत धरायचा, माईचा बी घाम टपा टपा पडायचा, टपा टपा पडायचा. हिरवा शालू नेसायाच रान काळभोर, शेतामध्ये राबती कष्ट ती अपार. मनातल दुःख माय बापाला सांगायची, रडू नका म्हणता माय आतून रडायची, आतून रडायची. गहीवरून दाटलेला माईचा तोर, शेतामध्ये राबती कष्ट ती अपार. आणि शेवट, थोडं सुख थोडं दुःख मोहरीची फोडणी, माय बाप माझे दोन्ही डोळ्यातल पाणी, डोळ्यातल पाणी. दुःखाने केलं त्यांच्या काळजात घर, शेतामध्ये राबती कष्ट ती अपार, शेतामध्ये राबती कष्ट ती अपार, शेतामध्ये राबती कष्ट ती अपार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.